सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते सोलापुरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर शहर मध्य विधानसभाचे अध्यक्ष जावेद शिकलकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला मुस्लिम पाचापेठ येथील नुरानी मस्जिदच्या नूतन ट्रस्टी पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। त्यानंतर कामरान दलाल, आदिल बागवान या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार देखील रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार देखील आमदार रोहित पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष अनवर बागवान, आरिफ मर्चंट, मुन्नाभाई मिरचीवाले, मोहसिनभाई नौशाद, फिरोजभाई तुळजापुरे आदी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमात डोळे तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिरात यशस्वीरित्या सहकार्य केलेल्या डॉक्टरांचा सन्मान देखील आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर मध्य विधानसभा नूतन कार्यकर्त्यांना ओळखपत्र वाटप देखील या कार्यक्रमात करण्यात आले। नुरानी मस्जिदचे चीफ ट्रस्टी अब्दुल अजीज कोटी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष भारत जाधव, माजी नगरसेवक महेश कोटे, प्रथमेश कोटे, सुधीर खरटमल, माजी नगरसेवक पीर अहमद शेख, GM शिकलकर आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। त्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत आपल्या या सोलापूर शहराची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या या वॉर्डामध्ये असणारं जे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी असणारं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या अंतर्गत जावेदभाईंनी पुढाकार घेऊन एक सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्काराचा कार्यक्रम जो ठेवला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या या शहराचे अध्यक्ष भारतभाऊ जाधव, तसंच या भागाचे नेते आणि माजी महापौर महेश अण्णा, ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ, तसंच इथं आदरणीय पवार साहेबांबरोबर भक्कमपणे राहणारे युवा कार्यकर्ते प्रशांत भाऊ, चंद्रकांतजी पवार, प्रथमेश भाऊ कोठे, पीर भाऊ अहमद, तसंच प्रतीक्षाताई चव्हाण, अनवर भाऊ बागवान, मुसा भाऊ अत्तार, डॉक्टर योगेश, बबलू भाऊ, सरफराज भाऊ शेख, आरिफ भाई बागवान, तसंच अक्षय भाऊ असतील, डॉक्टर सुवर्णाताई असतील, सर्वच उपस्थित मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार आपल्या या भागामध्ये, या परिसरामध्ये रोटेताई ज्या आपल्या अध्यक्ष आहेत, उपस्थित असणारे सर्व मान्यवर नागरिक बंधू आणि भगिनींनी, खरं तर कालच ठरलं होतं की सोलापूरला यायचंय आणि हा कार्यक्रम अचानक ठरून सुद्धा जावेदबाईंनी चांगली अशी व्यवस्था इथं केली। तुम्हाला मोठ्या संख्येने इथं बोलावलं आणि तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं मोठ्या संख्येने आला, त्यासाठी मी सर्वांच्याच वतीने आभार व्यक्त करतो। आम्हाला असं वाटलं की आता हा कुठला तरी राजकीय कार्यक्रम आज आपण घ्यावा, पण इथं आल्यानंतर ज्या ज्या लोकांचा सत्कार इथं केला तो सत्कार बघितल्यानंतर हा फक्त राजकीय कार्यक्रम नसून हा एक विचाराला प्रगल्भ करण्याचा, सामाजिक कार्याचा एक कार्यक्रम आहे। इथं डॉक्टरांचा सत्कार केला, ज्यांनी आपल्या सर्वांना मदत करत आतापर्यंत अनेक गरीब रुग्णांच्या डोळ्याचं ऑपरेशन तिथं केलं। त्याच्याचबरोबर एक अशा संघटनेचा सत्कार इथं केला
जर कोणाला कुठली अडचण आली आरोग्याची असू द्या, नाही दुर्दैवाने एखादी घटना घडल्यानंतर एखाद्या कुटुंबाला जर अडचण जेव्हा येते, तेव्हा बागवान समाजाचे जे युवा कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, ते एकत्रित येऊन त्या गरिबाला मदत व्हावी यासाठी कष्टातून कमवलेल्या पैशाच्या मदतीने त्या कुटुंबाला, त्या लोकांना ते मदत करतात. अशा सामाजिक कार्यकर्त्यांचा इथं सत्कार झाला. त्याच्याचबरोबर लोकांपर्यंत आपले विचार जावेत यासाठी सोशल मीडिया अतिशय महत्त्वाचा असतो. इथं सोशल मीडियाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार झाला, खेळाडूंचा सत्कार झाला. त्याच्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही धार्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे असतील, समाजासाठी मदत व्हावी यासाठी प्रयत्न करणारे असतील, या सगळ्यांचा सत्कार इथं झाला. आणि तो सत्कार होत असताना आम्हा सगळ्यांना उपस्थित राहता आलं आणि या सामाजिक कार्यकर्त्यांचं चांगलं काम हे आम्हाला बघता आलं आणि त्यांचा सत्कार करता आला. याचा आनंद आणि अभिमान हा आम्हा सगळ्यांना तिथं आहे. सोलापुर शहर मध्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के इस एक प्रोग्राम रखा गया था, जिसमें हमारे महाराष्ट्र के धुआंधार नेता, महाराष्ट्र की विधानसभा की बुलंद आवाज़ रोहित दादा पवार साहब ये आए थे. उनके प्रमुख उपस्थिति में नेशनल खिलाड़ू जो महाराष्ट्र टीम के कैप्टनशिप की है और जो महाराष्ट्र टीम में खिलाड़ू है, उनका सम्मान आज यहाँ पर किया गया रोहित दादा के हाथों से. और साथ ही साथ मुस्लिम पाचापेट मस्जिद के सभी ट्रस्टियों की गुलपोशी भी यहाँ पर की गई. और लॉयंस क्लब दामानी आई हॉस्पिटल के माध्यम से, हमारे राष्ट्रवादी पक्ष के माध्यम से 93 लोगों का उन्होंने मुफ्त में ऑपरेशन किया था. उनका भी आज यहाँ पर रोहित दादा के हाथों से गुलपोशी की गई. उसके बाद बागवान जमात योग संगठना, जो नवनिर्वाचित संगठना है, जिन्होंने एक बड़ा ही उपक्रम किया है, जैसे कि जहाँ भी एक अपघात होता होगा तो वहाँ जाकर आर्थिक मदद देना और एम्बुलेंस का. और हाल ही में जो मैयत की जो पेटी आती है, वो पेटी का भी उन्होंने जो किया था, वो गौरवपूर्ण सस्ते रहने की वजह से उनका भी आज रोहित दादा के हाथों से सभी उनके संगठन का सत्कार किया गया. और साथ ही साथ हमारे शहर मध्य के पदाधिकारियों का, उसका जो विजिटिंग कार्ड, जो पक्ष का कार्ड है, वो भी रोहित दादा के हाथों से वाटप किया गया. मीडिया सेल के जो पदाधिकारी थे, उनका भी यहाँ पर सत्कार किया गया. और समाज के जो मोतबर आदमी हैं, जो बुजुर्ग हैं, वो कुछ लोगों का यहाँ पर सत्कार किया गया. इस कार्यक्रम के लिए खास तौर पर रोहित दादा और सुधीर जी खरटबल साहब, भारत जादव साहब, महेश अन्ना कोटे साहब, सुनीता रोटे मैडम, पीर अहमद शेख माजी नगर सेवक और सभी हमारे राष्ट्रवादी पक्ष के जिम्मेदार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित थे. और आज ही हमारे नेता आदरणीय सुधीर जी खरटबल साहब, इनकी वार्ड दिवस जो 24 जनवरी को है, उनका आज से हमने सप्ताह चालू किया है. उस सिलसिले में आज रोहित दादा के हाथों से आज साड़ी वाटप का एक छोटा सा प्रोग्राम था, वो भी आज यहाँ पर संपन्न हुआ. हम राष्ट्रवादी पक्ष के माध्यम से लोगों के बीच में जाकर, लोगों के दिलों में बसकर, लोगों का दिल जीतकर आने वाले दिनों में राष्ट्रवादी की ताकत बढ़ाकर, आने वाले दिनों में सोलापुर महानगर पालिका पर राष्ट्रवादी का झंडा जिस नमूने से लगता होगा, हम वो पूरी कोशिश करेंगे. बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार. सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी. सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास. बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस. बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में. अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं. फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन
बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, फर्स्ट फ्लोर, सोलापुर।